1 तारखेला नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर लगेच 2 तारखेला नगरपालिकेचा निकाल आहे असं इलेक्शन कमिशननं जाहीर केलं होतं. परंतु 30 तारीख 21 तारखेला नेली आणि 21 तारखेला निकाल असल्याचं जाहीर केलं. मुळामध्ये त्यात अनेक स्थगिती झाल्या, अनेक रिट पिटिशन नंतर वगैरे ह्या गोष्टी निवडणूक आयोगानं निकाल पुढे ढकलला. परंतु भारतीय जनता पार्टी किंवा कोणी सत्ताधारी असू देत यांना खऱ्या अर्थानं अजून एक संधी दिली आहे का? EVM मशीनमध्ये छेडछाड करण्यासाठी ही संधी आहे का? असंच सध्या विरोधकांकडून किंवा सर्वसामान्यांमध्ये सुद्धा चर्चा चालू आहे. मुळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. नगरपालिकेच्या निवडणुका यावेळेच्या आपण पाहिल्या की ही निवडणूक संपूर्णपणे वेगळ्याच मुद्द्यावरती गेलेली होती. भांडणं करत आहेत आमदार, लोकप्रतिनिधी, एकामेकाला अर्वाची शिव्या देत आहेत, पैसे प्रचंड सापडत आहेत, आरेरावी चालू आहे, महायुती नावाला आहे, एकामेकावरती आसूड ओढत आहेत आणि वरती मात्र सत्तेमध्ये सगळे सहभागी आहेत. विरोधकांचं सोडून द्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काहीच लक्ष घातलं नाही, पवारसाहेबांनीही फारसं घातलं नाही. परंतु महायुतीतील तिन्ही पक्ष, मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांनी प्रचंड यामध्ये लक्ष घातलं. यांचे मंत्री, आमदार, नेते सगळे दिमतीला होते आणि प्रत्येक जागा, प्रत्येक नगरसेवक पदाची जागा यांच्यासाठी त्यांनी लक्ष घातलं होतं. मुळात अनेक जण असं म्हणतात की नगरपालिका किंवा जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि मग कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी नेत्यानं गेलं पाहिजे आणि अगदी गेलंच पाहिजे. अन्यथा पुन्हा दुसऱ्या बाजूने ही दुधारी अशा पद्धतीने टीका होत राहतात की कार्यकर्त्यांना कोणी जोपासत नाही. ठीक आहे, तो विषय सोडून दिला. परंतु त्यानंतर 22 नगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा स्थगित करण्यात आला. अनगर नगरपालिकेमध्ये जे काय झालं, अनगरमध्ये ती उज्ज्वला थेटे नावाची महिला, तिला अर्ज भरताना कशा पद्धतीनं दहशतीला सामोरं जावं लागलं. अनगरमधील ही महिला तेथील प्रस्थापितांविरुद्ध लढतीये, न्याय मागते, परंतु तो न्याय न मिळत नसल्यामुळं ती जनतेच्या दरबारात महिला गेली आणि तिथं सकाळी सकाळी बाउन्सरसोबत घेऊन त्या ठिकाणी त्या महिलेला जावं लागलं. अगदी त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस प्रशासनासुद्धा आभार मानायला पाहिजे की या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, असं कुठंतरी सध्या एक आशेचं किरण म्हणून एक निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आणि त्या महिलेच्या सोबत त्या ठिकाणी सुरक्षा पुरवली उज्ज्वला थेटे मॅडम. मुळात त्यानंतर 22 नगरपालिका स्थगित करण्यात आल्या. मग 22 नगरपालिका स्थगित केल्यानंतर अजून एक असा त्या ठिकाणी चेंज झाला, तो म्हणजे निवडणुकीचा निकाल 2 तारखेला नसून तो 21 तारखेला आहे. मग इतका दिवस मध्ये वेळ का, असा सुद्धा प्रश्न उभारला जातोय. मग जे काही गोडाऊन्स आहेत, स्ट्रॉंग रूम आहेत, ज्या ठिकाणी EVM मशीन्स ठेवले आहेत, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सिक्युरिटी आहे, पारदर्शकता आहे का, अशा सुद्धा अनेक गोष्टीवरती विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. अनेक ठिकाणी रात्रंदिवस पहारासुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येतोय, कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात येऊ नये. त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधकसुद्धा सावध भूमिकेमध्ये आहेत. मुळात ह्यावरती तथ्य किती किंवा आहे की नाही हा प्रश्न वेगळा, परंतु एखाद्या गोष्टीवरती जेव्हा संशय तयार व्हायला लागतो त्यावेळेस त्या संशयाची पाल इतर ठिकाणी चुकचुकायला लागते आणि त्याच्यातून कुठेतरी एक वेगळं नॅरेशन तयार होतं. राजकारणात सत्यता हा एक भाग झाला आणि दुसरा नॅरेशन तयार करणं वेगळं झालं. आणि मग सध्या तशाच पद्धतीने नॅरेशन तयार केले जात आहेत की अजून कोणताही कोणता तरी एखादा चान्स खेळायचा आहे का सत्ताधाऱ्यांना याच्यातून, असं सुद्धा सध्या बोलण्यात येत आहे. परंतु एक नक्की की नगरपालिकेच्या यावेळेच्या ज्या निवडणुका झाल्या, ह्या निवडणुकाविषयी जनतेची भावना नकारात्मकता आहे. आणि दुसरी गोष्ट, जे लोकशाहीमधील जे जोपासक आहेत, प्रामाणिक पत्रकार असतील, वकील असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि चांगले लोकप्रतिनिधी असतील, यांच्याही मनातून जनतेविषयीची कुठेतरी इमेज खराब झालेली आहे. काही पत्रकारांनी तर असं बोललं की जनतेनंच ठरवलेलं आहे रेट 15,000 20,000. मग जर असे रेट ठरले असतील तर काम भरून इलेक्शन लढायच्या, सर्वसामान्यांचं इलेक्शन लढण्याचा काळ संपलेला आहे किंवा विरोधातल्या लोकांना इलेक्शन जिंकणं अवघड झालेलं आहे. सत्ताधाऱ्यांकडे साम दाम दंडभेद असतो, दिमतीला पैसा असतो, प्रचंड यंत्रणा असते. त्यांच्या विरोधात निवडणुकीत लढा देऊन जर काही जनता पाठीशी उभी राहत नसेल तर लोकशाही नव्हे तरी एकाधिकारशाही निर्माण होते का, असा सुद्धा प्रश्न निर्माण केला जातोय. तुम्हाला काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.
कारण लोकशाहीमध्ये व्यक्त होणंच गरजेचं आहे.